दोघींची गट्टी एकदम मस्त जमली हा. आपली चिव अशी आहे अगदी लाघवी मुलगी की तिची कोणाशी गट्टी जमते. हो ना चिव? मम्मा मला आहे ना ही आजी खूप आवडलीये. तिच्याकडे ना माझ्यासाठी छान छान स्टोरीज पण आहेत. आजीकडे छान छान गोष्टी सुद्धा आहेत आणि आजी चिवची खूप चांगली काळजी सुद्धा घेते. हो की नाही? थँक्यू. तुम्ही आहात म्हणून मला काळजीच नाही. मी तुम्हाला सांगितलंच होतं की चिवचा मी अगदी माझ्या नातीसारखा सांभाळ करीन. त्या बाबतीत तुम्हाला सांगायची काही गरजच नाहीये. बरं, शाळेची वेळ दोघींच्या लक्षात आहे ना? हो हो, मी तिला ठरलेल्या वेळेला शाळेत सोडीन. हा बर, मग मी निघू, मला उशीर होतोय. बाय बाय. बाय बाय. चला. माझ्या सीटच्या केसबद्दल काही कळलं का? काही तपास लागला का? धनराज बद्दल बोलायचंय. आता आणखीन काय केलं यांनी? काही केलं नाहीये. एका बाजूला धनराज एक नंबरचा लबाड माणूस, पैशांसाठी काहीही करणार, वेळ पडली ना तर कुणाचाही जीव घ्यायला मागे पुढे न पाहणार. आणि दुसऱ्या बाजूला तुमचा मुलगा सिद्धांत, जीवाला जीव देणार आणि कुणासाठी काही करायला तयार असणारा. तुम्ही सिद्ध बद्दल जे काही बोलताय ना ते एकदम बरोबर आहे. माझा सिद्ध खरंच खूप गुणी मुलगा होता. त्याने कधी कुणाला दुखवल्याचं मला तरी आठवत नाही. आणि भाऊजीने कुणाला फसवलं नाही असं मलाही आठवत नाही. मग प्रश्न पडतो, बाप बेट्यांमध्ये एवढा फरक का? दिसण्याच्या बाबतीत एक वेळ समजू शकतो. काही मुलं रंगरूपाच्या बाबतीत आईवर पण जातात. नुसते रंगरूपाच्या बाबतीत नाही हो, अगदी वागण्या बोलण्याच्या बाबतीत सुद्धा सिद्ध माझ्यावरच गेलाय. पण बाप म्हणून धनराजचा काहीतरी गुण घ्यायला हवा होता. काहीतरी. त्याचे मित्र सांगतात की सिद्धांत चांगला क्रिकेट खेळायचा. धनराज काकांना पण खेळाची आवड होती का? अहो होती ना, फक्त जुगार खेळायची. म्हणजे इथेही परस्पर विरोधी दोन टोकं. बरं, आता तुम्हीच सांगा की बाप आणि मुलगा म्हणून त्या दोघांमध्ये कुठली गोष्ट कॉमन होती? कुठलीच नाही. अहो त्या माणसाची सिद्धांतचा बाप व्हायची लायकीच नाही. तुम्ही जर सिद्धांतला खायला काय आवडतं हे विचाराल तर आमच्या भाऊजींना प्यायला काय आवडतं हे सांगायला लागेल. म्हणजे एकही गोष्ट दोघांमध्ये कॉमन नव्हती असंच ना? हो. अहो तुम्ही असं का विचारताय आणि काय बोलताय ते काहीच कळत नाहीये. तुमची जर बडबड झाली असेल ना तर तुम्ही निघा. उगीच काय टाइमपास लावलाय. आम्हा दोघांना सुद्धा बाहेर जायचंय. खाली बस, खाली बस. आणि आवाज सुद्धा खालीच ठेवायचा. 4 शब्द प्रेमाने काय बोललो तर तुम्ही प्रपोज करायला निघाला. आता जोपर्यंत सांगत नाही ना तोपर्यंत इथून हलायचं नाही. काकू, आता तुम्ही बोला. खूप स्पष्टपणे बोलतेय त्यामुळे आधीच माफी मागतो, पण आम्हाला खरी खरी उत्तर हवी. विचारा ना. हे बघा, धनराजचं म्हणणं आहे की सिद्धांत हा त्यांचा मुलगा नाही. बर, असं आहे का? काय झालं? मोठ्या मनाचा माणूस आहेस, पण तुझी प्रगती राजा कुणाला तरी जवळच्यांना बघवत नाही. तुझे चांगले गुण तुझ्या जवळच्यांनाच माहीत नाहीयेत दुर्दैवाने. समजलंस? त्यामुळे त्यांचा तुझ्या प्रगतीमुळे जळफळाट होतोय आणि त्याचा तुला फार त्रास होतोय मित्रा. खरंय? ह्याला खरंय, 100% खरंय. परंतु तुला आता काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये, कारण लवकरच तुझा भाग्योदय होणार आहे मित्रा. तुझ्या हातावरच्या रेषात सांगतायत की तुझ्या हातात राजकीय योग आहे. लवकरच तू राजकारणात उतरणार आणि बघता बघता नगरसेवक ते खासदार ते मंत्री असा प्रवास होणार आहे तुझा मित्रा. एवढा मोठा पल्ला गाठणार आहे मी?
अरे माझा शब्द आहे हा. पण मला राजकारणाचा काहीच अनुभव नाही हो. अनुभव नसला तरी योग आहे ना, तो चुकत नाही. अरे मित्रा, हीच तर संधी आहे ना. मोठे मोठे पुढारी राजकारणी कुठल्या ना कुठल्या कारणासाठी आधी जेलमध्ये असतात, इथून बाहेर पडतात आणि मग राजकारणात यशस्वी होतात. खरंय, अगदी खरंय. आता मला सांग, तू इथं कसा आलास? म्हणजे कुठल्या गुन्ह्यासाठी तुला उचललंय? का माझ्या हातावर ते दिसत नाही का? सगळ्याच गोष्टी हातात दिसत नसतात राजा. तुझ्यासारखाच एक भविष्य सांगणारा मला भेटला होता. बर, माझा हात बघून त्याने मला भरपूर पैसे मिळतील असं भविष्य सांगितलं होतं. आपण पण मग त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याचं ऐकलं आणि एके ठिकाणी दरोडा घातला आणि अलगत पोलिसांच्या तावडीत सापडलो. त्या राजन पर्वतेच्या घरी तुला काही त्रास नाहीये? नाही, काहीच नाही. तिथे काम करत असताना कुठलाही प्रॉब्लेम आला ना तरी घाबरायचं नाही. एकटी नाहीयेस तू तिथे. तुला माहितीये ना, त्यांच्या घराबाहेर मी माझा एक माणूस ठेवलाय. काही प्रॉब्लेम आला तर त्याला लगेच सांगायचं, तो मला इन्फॉर्म करेल आणि मग पुढे काय करायचं ते मी बघून घेईन. मॅडम, तुम्ही कशाला काळजी करताय माझी एवढी? तुम्ही नका त्रास करून घेऊ. तुम्ही ना त्या माणसाला सांगा की घराबाहेर थांबत जाऊ नको म्हणून. तुम्ही प्लीज त्याला परत बोलवून घ्या. पण त्याआधी तुला ती नोकरी सोडावी लागणार. काय? कुठे थांबायचं, कधी थांबायचं हे जेव्हा माणसाला कळतं ना, तेव्हा रिस्क फॅक्टर आपोआप कमी होऊन जातो. राजन पर्वते हा एक वियर्ड माणूस आहे. आतापर्यंत तू सेफ आहेस कारण त्याला तुझा संशय आलेला नाहीये. पण ज्या दिवशी त्याला तुझा संशय येईल त्या दिवशी तो तुला सोडणार नाही. आणि तो तुझ्याबरोबर काय करेल हे नेमकं आपल्याला सांगता येणार नाही. त्याच्यामुळे तुझ्यासाठी सेफ हेच आहे की तू आता जॉब सोड आणि तिथनं बाहेर पड. पण मॅडम, बस, मला या टॉपिकवर आता डिस्कशन नकोय. आणि एनिवे तुझ्या आईला सुद्धा वचन दिले ना की तुझी सिक्युरिटी ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी. मॅडम, मी तुम्हाला सांगते ना, मी तिकडे एकदम सुरक्षित आहे आणि माझी काळजी करायची काहीच गरज नाही. तू तिथे तोपर्यंत सेफ आहेस जोपर्यंत राजन पर्वतेला तुझ्यावर संशय येत नाही. ज्या दिवशी संशय येईल त्या दिवशी काय करायचंय आपण? पण मी तशी वेळच येऊन देणार नाही. वेळ आणि काळ सांगून येतात का हे? मग मी त्याची काळजी घेईन, नक्कीच घेईन. मला कळत नाहीये तू हट्ट का करतेस तिथे जॉब करण्याचा? जॉबचा काही प्रॉब्लेम आहे का? बाहेर तुला कुठेही जॉब मिळू शकतो. मी आहे ना, मी स्वतः तुला एक जॉब मिळवून देईन. काय प्रॉब्लेम आहे? मॅडम, पण मी तुला इथे समजवायला आले नाहीये, सांगायला आले. राजन पर्वतेकडे जॉब करणं तुझ्यासाठी सेफ नाहीये, त्यामुळे तुला तो जॉब सोडायलाच हवा. दॅट्स अन ऑर्डर. कळतंय का तुला? सॉरी मॅडम, पण मी तो जॉब सोडणार नाही. आणि मी कुठे काम करायचं, कुणाकडे करायचं हे मी ठरवेन. हे माझं आयुष्य आहे आणि माझ्या आयुष्यातील माझे निर्णय घ्यायला मी समर्थ आहे.
हॅलो, हा डॉक्टर. हॅलो, हा हा बोला. हॅलो 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 डॉक्टर. हॅलो हॅलो हॅलो. हा हा डॉक्टर बोला, आवाज येतो, बोला. काय? काय झालंय? फोन का लागत नाहीये? मम्मा मला भूक लागली आहे. थांब ना जरा, तुझ्या पप्पांचा फोन लागत नाहीये. तू नंतर फोन कर, आधी मला खायला दे. ऐक ना, आतमध्ये करी नाही, तिला सांग जा, ती देईल तुला जे हवं ते खायला. जा. दत्तू, ए दत्तू. हा बोला मॅडम. अरे यांचा फोन लागत नाहीये, घरातूनही काही न सांगता बाहेर पडलेत. तुला माहितीये का कुठे गेलेत ते? नाही ना, अहो असं पहिल्यांदाच झालंय की साहेबांनी आम्हा कोणाला न सांगता घराबाहेर पडलेत. कुठे गेले असतील? किती वेळ झाला यांचा फोन लावते, लागत नाहीये. मला तर काळजी वाटायला लागली यांची. मम्मा करीना ताई आतमध्ये नाहीये. आता ही पण याच वेळी बाहेर गेली. जा बरं, बोलवून आण तिला. कुठून बोलवून घेऊन येऊ? अरे करीनाला बाहेर असेल कुठेतरी, झाडाला पाणी देत असेल, नाही तर फोनवर टाइमपास करत असेल. जा बोलवून आण. असं काय करताय मॅडम? मी आताच बाहेरून आलो, करीना कुठेच नव्हती. काय? हा नाही, आता ती आधी असती तर दिसली असती ना मला. करीना घरात पण नाहीये, बाहेर पण नाहीये, नेमकी कुठे गेलीये? पप्पा पण गायब आणि करीना ताई पण गायब. मी तुम्हाला करीनाला समजावायला सांगितलं होतं ना. हो. मग ती अजून पण राजन पर्वतेकडे का काम करते? अहो मी तिला खूप समजावायचा प्रयत्न केला, पण ती काय ऐकायलाच तयार नाहीये. तुम्हीच तिला समजावून बघा ना. ती माझं सुद्धा ऐकत नाहीये. मी तिला खूप सांगितलं, पण ती का ऐकत नाहीये तेच मला कळत नाहीये. राजन पर्वते हा कसा माणूस आहे हे तुम्हाला माहिती आहे ना. एवढे दिवस त्यांच्या घरी तिथे काम करणं हे तिच्यासाठी सेफ नाहीये. हे का कळत नाहीये तिला? तिला तिथून बाहेर निघायलाच हवं. तुम्ही हे जे काय सांगताय ना ते मला सगळं कळतंय, मला पटतंय, पण ती काय ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. तुम्ही मला सांगा की याआधी राजन पर्वते आणि करीना एकमेकांना ओळखत होते का? अजिबात नाही. सिद्ध साहेबांकडे ती काम करत होती ना, त्यावेळेला राजन पर्वते काळा की गोरा हे पण तिला माहित नव्हतं. खरं बोलताय ना तुम्ही? अहो करीनाची शपथ घेऊन सांगते मॅडम, हात जोडते तुमच्या पुढे, पण करीनाबद्दल तुम्ही चुकीचा विचार नका करू. म्हणजे ती आत्ता हट्टीपणा करत असेल, पण साधी भोळी होती. ती काही चुकीचं करणार नाही, काही चुकीचं वागणार नाही. ती काय, माझं सुद्धा करीनाबद्दल असंच मत होतं, पण ती आता जे काही वागतेय, जे काही बोलतेय ते मला सुद्धा कळत नाही. मला ना त्या राजनचाच संशय आहे. त्यांनीच कान भरले असणार तिचे. तुम्हाला काय वाटतं, सिद्धांत छायाचा खून कोणी केला असेल? कोणावर संशय आहे तुमचा? त्याबद्दल ना काखेत कळसान गावाला वळसा असं झालंय तुमचं. म्हणजे ती शिवानीच खरी खुली आहे. तुम्ही तिला पकडत का नाही तेच मला कळत नाही अजून. अच्छा, पण शिवानीच खुनी आहे असं का म्हणताय तुम्ही? आम्ही पण टीव्ही बघतो ना, आजकाल सगळीकडे तिच्याच बद्दल बोलतायत. आज ते शिवानीचं नाव घेत आहेत, उद्या तुमची मुलगी करीनाचं नाव घेतलं तर मग काय बोलणार तुम्ही? हे पाणी घे.
पाणी घे, माझं एक पाणी घे, थोडं तरी घे प्लीज. संपलं यार, सगळं संपलं, काहीच राहिलं नाही यार. आतापर्यंत माझ्या हातात जॉब होता तो पण गेला. एक जर्नलिस्ट म्हणून माझी एक इमेज होती ती पण गेली. काहीच उरलं नाही. आजपर्यंत जे मला आयडॉल मानत होते ना ते आज मला आरोपी मानतायत. कोणामुळे? बोल ना, कोणामुळे झालं हे सगळं? तू आता त्या अपोजिट चॅनलच्या रिपोर्टरवरती आणि त्या चॅनलवरती खापर फोडू नकोस. या सगळ्याला फक्त आणि फक्त सीधच जबाबदार आहे. काय बोलतोय अजय? अरे तो आता आहे तरी का आपल्यात? पण तुझ्या आयुष्यात तो आधी होता ना. तेव्हा किती वेळा सांगितलं त्या सीतचा नाद सोड, पण तू ऐकलंस का माझं? कधी ना कधीतरी तुला तो अडचणीत आणणार हे मी सांगितलं होतं ना. काय झालं आता मग? त्यावेळी फक्त आणि फक्त तुला सीत दिसत होता.